अरेंज मॅरेज भाग 14. अजितला आशातून निहाळताना असताना तो आपल्याकडे पाहत आहे हे सुद्धा प्रिया विसरून गेलेली होती. त्याची ती फिट अँड फाईन बॉडी पाहून प्रियाने त्याचा आळवा गिळला होता. स्वतःच्या शरीरावर प्रियाची रोखलेली नजर पाहून अजित मात्र गालातच हसत होता. प्रियाला अचानक पाठीवरती त्याचा थंडगार बोटांचा स्पर्श जाणवला होता आणि प्रियाचे डोळे आपोआप बंद झालेले होते. ती शहारली अजितच्या स्पर्शाने. तिच्या अंगावर काटा उभा राहिला होता जो अजितने तिला पाहिलेलं होतं. अजित म्हणाला, स्वीटहार्ट, तू म्हणत असशील तर आपण पार्टीला जाणं कॅन्सल करूयात. प्रियाच्या कानाच्या पाळीला ओठांनी स्पर्श करून अजित तिच्या कानाजवळ येऊन तिला म्हणाला होता. प्रिया म्हणाली, मी कधी असं म्हणालं तुम्हाला? बंद केलेले डोळे टाळकन उघडून आरशातून अजितकडे पाहत प्रिया त्याला प्रश्नार्थक नजरेने म्हणाली होती. अजित म्हणाला, तू नेहमीच कुठं काय म्हणतेस ग? मीच तर म्हणतो जे काही बोलायचं ते. तुझ्या शरीरावर होणाऱ्या माझ्या स्पर्शाने मला सांगितलेलं आहे. तिच्या खांद्यांवरून खाली मनगटांकडे हात फिरवत तिच्या नजरेला आरशातून नजर देत अजित तिच्या खांद्यांवर हनुवटी ठेवून तिला म्हणालाच होता. आणि पुन्हा एकदा प्रियाच्या पोटात गोळा आला होता. पण आता पार्टीला जाणं गरजेचंच आहे हे त्याला सुद्धा माहितीच होतं आणि ऑलरेडी उशीर झालेला आहे. म्हणून अजितने तिला स्वतःपासून दूर केले आणि तिला म्हणाला होता, आवरून घे फास्टमध्ये, आपल्याला खूप उशीर होतोय आता, आपल्याला जावं लागेल पार्टीला. प्रियानेही बहाण्यावर स्वतःला सावरलं आणि स्वतः तिचे दोन्ही दंड हातांची घडी घालून चोखत होती. विलांवर असलेल्या हीटरमुळं बाहेरचा गारवा तिला आतापर्यंत जाणवलेलाच नव्हता, कारण बाहेर थंडी खूप होती. पण जसे ते घराबाहेर पडले ना, प्रियाला थंडीमुळं सरसरून अंगावर काटा आलेला होता. तिला आता थंडी वाजतच होती. बिनधास्त प्रियाचं सौंदर्य नजरेने पिण्याच्या हिशोबाने अजितने गाडीचं पार्टिशन ऑन केलेलंच होतं. पण आता समोर प्रियाला थंडीने कुळकुळताना पाहून त्याने जराही विचार न केला होता आणि झटकन तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःच्या मांडीवर ओढून घेतलं होतं. बेसावध असलेली प्रिया अचानक त्याच्या मांडीवर जाऊन बसलेली होती. प्रिया आता काही समजायच्या आत त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतलेला होता आणि तिला किस करू लागलेला होता. त्याचा किस इतका डीप होत गेला की प्रियाला त्याच्या स्पर्शाने पार विघडून गेलेली होती. तिला सुद्धा आता कळालंच नाही नेमकं काय चालू आहे ते म्हणून. आता त्याचे हात तिच्या सर्व अंगांवर फिरू लागलेले होते, जे तिला असह्य होऊ लागले होते. खूप पॅशनेटली तो तिला किस करतच होता आणि प्रिया सुद्धा तिच्याही न कळत हळूहळू त्याला प्रतिसाद देऊ लागलेली होती. प्रियाचे हात त्याच्या केसातून मानेवर फिरू लागलेले होते. तिचा तो नाजूक स्पर्श अजितला मात्र वेडावत होता. तिच्या अंगाचा येणारा सुगंध त्याला आणखीनच चेतावणी देत होता. गेली आता त्याचे हात तिच्या सर्व अंगांवर फिरू लागलेले होते, जे तिला असह्य होत होते. आणि प्रिया सुद्धा तिच्याही नकळत हळूहळू त्याला प्रतिसाद देऊ लागलेली होती. प्रियाचे हात त्याच्या केसातून मानेवर फिरू लागलेले होते. तिचा तो स्पर्श, नाजूक स्पर्श अजितला मात्र वेडावत होता. तिच्या अंगाचा येणारा सुगंध त्याला आणखीनच चेतावणी देत होता आणि आवेगाने अजितचे हात तिच्या सर्व अंगांवर फिरत होते. त्याचे हात कधी तिच्या पाठीवर तर कधी तिच्या पोटांवर फिरत होते. इतक्यातच प्रियाला त्याचा हात तिच्या छातीवर जाणवला होता आणि तिचे श्वास जड झालेले होते. श्वास जड झाल्यामुळं तिच्या नाकातून निघणारे गरम श्वास त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते आणि अजितला पुन्हा पुन्हा ते चढवत होता. अजितचेही कानशील चांगलेच तापलेले होते आता. अजितने भावनाच्या भरात तिच्या छातीवरचा हात गच्च दाबला आणि प्रियाच्या तोंडून वेदनेने आवाज बाहेर पडला होता, आहा, सोडा प्लीज मला. प्रियाने एक जोरांचा धक्का अजितला दिला होता. बेसावध अजित आता शुद्धीत आलेला होता आणि आपण आतापर्यंत तिलाही कडून चुकलं होतं की अजित फक्त इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेरही खूप VIP पर्सनल होता. दरवाजाच्या मेन एंट्रन्सवर येताच समोरच मिस्टर युगदीप आलेला पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उभे असलेला त्याला दिसला होता. युगदीप म्हणाला, वेलकम टू अवर पार्टी मिस्टर दामोदर. मिस्टर त्यांचा हात हातात घेऊन म्हणाले होते.
आणि सोबतच त्याची नजर अजितच्या शेजारी उभी असलेल्या प्रियांवर पडली होती. मिस्टर युगदीप प्रियावर एक कटाक्ष टाकत अजितला म्हणाले होते. युगदीप म्हणाला, येस मीट माय ब्युटिफुल वाईफ. प्रियाच्या कमरेत हात घालत तिला स्वतःकडे ओढत मिस्टर युगदीपला म्हणाला होता. युगदीप म्हणाला, हॅलो प्रिया. मिस्टर प्रियांच्या समोर हात पुढे करत तिला म्हणाली होती. प्रिया म्हणाली, नमस्ते मिस्टर युगदीप. प्रिया मात्र त्यांच्या समोर हात जोडून त्याला म्हणाली होती, आय लाईक दिस इंडियन कल्चर. पती उत्तर धाकला प्रियासमोर तिला हात जोडून मिस्टर युगदीप म्हणाले होते. पुढं अजित आणि प्रिया दोघांना एक स्माईल देत मिस्टर युगदीप म्हणाले होते, प्लीज मिस्टर दामोदर, कम विथ मी. असं म्हणून मिस्टर युगदीप दोघांनाही घेऊन पार्टी होती त्या ठिकाणी निघून गेले होते. समोर मंद म्युझिकमध्ये हातात वाईनचे ग्लास घेऊन बरेच जण एकमेकांशी बोलण्यात गुंग होते. तर एका ठिकाणी मीडिया पर्सनलला जागा होती. अजित आता येताच सगळ्या रिपोर्टर्सने अजित व प्रियाचे फोटो ते फ्लॅश करू लागले होते. पण या सगळा तामझाम पाहून प्रिया मात्र बावरलेलीच होती. तिला काही कळत नव्हतं आणि तिने पटकन अजितच्या दंडाला धरलेलं होतं. अजितने मात्र तिच्या हातावर हाताने थोपटून डोळ्याने तिला अविश्वास दिला होता आणि तो सराईतपणे मीडियाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ लागलेला होता. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचा तो कॉन्फिडन्स, इंग्लिशवरची असलेली त्याची ती कमांड आणि तो करत असलेला हातवारे, सोबतच चेहऱ्यांवरचे हावभाव पाहून प्रिया मात्र मग्नमुद्र झाल्यासारखी त्याच्याकडे पाहतच होती. तिला खूप आश्चर्य वाटत होतं त्याचं. आता पार्टी बरीच रंगात आलेली होती. अजित सेंटर ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळं सर्वजण पार्टी त्यांच्याकडे पाहत होते. शेवटी होताच तितका देखणा तो आणि रुबाबदार सुद्धा. पार्टीत असलेल्या बऱ्याच तरुणी त्याच्याकडे डोळे फाडून फाडून पाहत होत्या, कारण तो खूप सुंदर दिसत होता आज. पण अजित मात्र त्याच्याच धुंदीत होता, कारण तो जरी पाहुण्यांशी बोलत असला ना, तरी त्याची नजर मात्र पूर्णवत प्रियांवर स्थिर होती. तो नुसतं प्रियाला बघत होता. समोर त्याचे मोठमोठे क्लायंट आणि इन्व्हेस्टर सोबतच वेगवेगळ्या देशातील बिझनेस पार्टनरही आलेले होते. त्या सगळ्यांना बोलत असताना तो मात्र मनातच विचार करत होता की आज संध्याकाळी काही झालं ना तरी प्रियासमोर लव्ह कन्फेशन करायचं आहे. तिला आपल्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे. आपल्या मनात किती आणि कोणत्या फिलिंग आहेत तिच्याबद्दल ते तिला सांगायचं आहे, असा त्याने ठाम विचार केलेलाच होता. हाच विचार एकसारखा अजितच्या मनात घोळत होता. तर इकडे प्रियाही त्याच्या स्वप्नात हरवलेली होती. प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र गुलाबी रंग चढलेला होता. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. अजित समोर काही माणसांच्या घड्याळात उभा होता आणि हातात एक वाईनचा ग्लास होता त्याच्या. थोडंसं ड्रिंक केल्यामुळं त्याला चांगलीच नशा चढलेली होती. बोलतच तो माणसांशी होता, पण त्याची नजर एकसारखी प्रियाच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. तो नुसतं प्रियाला बघत होता आणि त्याच्या त्या नजरेने प्रिया अगदी घायल झालेली होती. चेहऱ्यावर असंख्य गुलाब उमटलेले होते तिच्या. जरी ती त्याच्यावर रुसली असली ना, तरी तिचं मन, त्याच्यावर असलेलं प्रेम तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं. आणि हीच गोष्ट अजितला सुद्धा खूप आवडायची. त्याची नजर एकसारखी प्रियाला न्याहाळत होती, तिला बघत होती आणि तितक्यातच एका मुलीचा त्याला धक्का लागून अजितच्या हातात असलेल्या ग्लासमधील वाईन सांडली होती आणि अजित भानावर आलेला होता. वाय द हेल. अजित सांडलेली वाईन अंगांवरून झाडत म्हणाला होता. पण जेव्हा त्याने समोर पाहिलं, ज्या व्यक्तीमुळं धक्का लागला होता ती व्यक्ती तिथून निघून गेलेली होती आता. त्यामुळे अजित तिचा चेहरा पाहू शकलेलाच नव्हता. थोडेसे त्रासिक भाव चेहऱ्यावर घेऊन तो डाग साफ करण्यासाठी अजित वॉशरूमकडे निघून गेलेला होता. तितक्यातच एक मुलगी प्रियाजवळ येऊन उभी राहिली होती आणि तिला म्हणाली होती, एक्सक्यूज मी, तुम्ही मिसेस अजित दामोदर आहात का? प्रियानेही चमकून त्या मुलीकडं पाहिलं होतं आणि तिला पाहून होकारमातिक मान हलवली होती. तसं त्या मुलीने हसून प्रियासमोर हात पुढं केला होता आणि म्हणाली, आय एम नेम इज माही. हो, तीच माही होती जी स्वतःला अजितच्या ऑफिसमध्ये त्याची पीए म्हणून आणि बाहेर त्याची गर्लफ्रेंड म्हणून मिरवत होती. आता ही अजितच्या अंगावरती ड्रिंक सांडून ती मुद्दाम प्रियाला बोलण्यासाठी
तिच्याकडे आलेली होती. खरं तर शेवटी काहीही झालं ना तरी अजितला ती तिच्या हातातून निसटून जाऊ देणारच नव्हती. यासाठी तिने हा डाव मांडलेलाच होता. प्रिया म्हणाली, हॅलो, आय एम प्रिया. प्रिया हसूनच म्हणाली होती. आजूबाजूला सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. हे पाहून माई तिला म्हणाली होती, मला थोडं तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं ग. प्रिया म्हणाली, हं बोला ना. काय बोलायचं तुम्हाला? काय काम होतं तुमचं माझ्यासोबत? मी तुम्हाला ओळखत नाही. माही तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिला म्हणाली होती. माही म्हणाली, मला विषय फिरून मांडता येत नाही. मी माही आहे, अजितची गर्लफ्रेंड. सो मी तुला क्लिअरच बोलते. तुला माहिती आहे मी अजितची गर्लफ्रेंड आहे आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण तुझ्यामुळे आम्ही दोघं लग्न करू शकत नाही ग. अजित त्याच्या फॅमिलीमुळे तुला सहन करतो. नाहीतर आहेस काय तुझ्यात एवढं प्रेमात पडण्यासारखं? काहीच नाही ना. प्रिया म्हणाली, अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? मी बायको आहे त्याची आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आमचं देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालेलं आहे. ज्याला तुम्ही तुमचा अजित म्हणताना तो आता माझा नवरा आहे. हे लक्षात ठेव. ते पण कायदेशीर पद्धतीने. प्रिया थोडं रागातच तिला बोलली होती. माही म्हणाली, कोणत्या प्रमाणात आहेस ग तू आणि कोणत्या जगामध्ये जगतीस? तू अगं त्याची मजबुरी आहे म्हणून तो तुझ्या सोबत राहतो. नाहीतर तो तुझ्या सोबत सुद्धा राहिला नसता. त्याच्या आईने त्याला शपथ घातलेली आहे हे नातं निभवण्यासाठी. नाहीतर त्याने मला सोडून तुझ्याकडे ढोंकूनही पाहिलेलं नसतं. माही ठसक्यातच तिला म्हणाली होती. ही गोष्ट तर प्रियालाही माहीतच होती की अजितला ती आवडत नाही म्हणून. आता तीही अजितच्या बदललेल्या भावना तिला मॉममुळेच असतील असं नक्कीच वाटत होतं. तरीही स्वतःला सावरत प्रिया तिला म्हणाली होती, मला हे सगळं माहिती आहे. हे काही सांगण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. आणि मला हे पण माहिती आहे की तुला लग्नासाठी त्यांनी विचारलेलंच होतं. तेव्हाच तू त्यांना होकार का दिला नाहीस? का त्यांच्यासोबत लग्न केलं नाहीस? आता आमचं लग्न झाल्यानंतर कशाला तू माझ्या मागे लागलीस? आणि आता मला का बोलतेस ग? प्रियाही तावातावाने माहीला म्हणाली होती. माही म्हणाली, एक मिनिट. आजही आम्ही दोघे एकमेकाशी भेटतो, बोलतो आणि तुला माहिती आहे का? तोच मला इथे घेऊन आलेला आहे. तेही त्याच्या प्रायव्हेट प्लेनने. त्याला एक दिवसही माझ्याशिवाय करमत नाही ग. रोज मी त्याला त्याच्या बेडवर लागत असते. असं म्हणून माही खुन्नसी हसू लागली होती. प्रियाकडे कटाक्ष टाकत पुन्हा ती तिला बोलू लागलेली होती. माही म्हणाली, अजित नेहमी म्हणतो की त्याला तुझ्यासारख्या मिडल क्लास मुली बिलकुल आवडत नाही. तूच विचार कर ना, त्याने आणखीन एकदाही तुला हात लावला नाही ना? का ते ग? पण माझ्यापासून एक दिवसही तो दूर राहू शकत नाही. त्याला मी रोज लागते. खुशीत हसत माही प्रियाला म्हणाली होती. पण तिला माहिती होतं प्रियाला गोडी लागल्यामुळं ती इतके दिवस माहेरीच होती. म्हणून तिने अंदाजे तीर अंधारातच मारला आणि प्रियाच्या चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन पाहून तिच्या लक्षात आलं की तो बरोबर निशाणावर लागलेला आहे म्हणून. प्रिया मात्र निशब्दच झालेली होती. तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं. कारण खरंच तर ती जे काही बोलत होती अजितने एकदाही तिला असं सांगितलेलं नव्हतं की तो तिच्यावर प्रेम करतो म्हणून. आताही तिचा तोच गैरसमज होता की मॉमच्या आग्रहामुळंच त्याने कदाचित तिला स्वित्झर्लंडला आलेलं पाहून काही असं रिॲक्ट केलं नाही आणि तिच्यावर रागवलं सुद्धा नाही. प्रिया खूप फसलेली होती आता. कितीही अडवलं ना तरी डोळ्यातल्या अश्रूंनी मात्र जणू तिच्याशी बंड पुकारलेला होता. कारण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ती आता पाहू लागलेले होते. प्रियाची ती अवस्था पाहून माही मात्र मनोमन खुश झालेली होती. तिला आता खूप आनंद झालेला होता. माही म्हणाली, तुला सांगू का, तुझ्या इतकी निर्लज्ज मुलगी मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात पाहिली नाही. जी फक्त लोकांचा पैसा आणि प्रॉपर्टी बघून मागे लागत असते. तुला हे माहिती आहे की अजितच तुझ्यावर प्रेम नाही तरीही त्याच्या पैशासाठी तर तू येथे त्याला चिटकून आहेस ना, त्याच्यासोबत लग्न केलंस ना. तुला जर थोडीशी लाज शरम शिल्लक असेल तर तू आत्ताच्या आत्ता त्याच्या आयुष्यातून निघून जाशील आणि आमच्या रस्त्यात येणार नाही. असं म्हणून माहीने मानेला झटका दिला
आणि तिथून निघून गेली होती. या क्षणी प्रियाची हालत एखाद्या घायाळ पक्ष्यासारखी झालीच होती. तिला खूप वाईट वाटलेलं होतं. मनात असंख्य प्रश्न उभे राहिलेले होते तिचे. राहून राहून तिच्या मनात माहीचे तेच वाक्य घुमत होते. खूप प्रकाश देणे तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि मनोमन काहीतरी ठरवत ती तिथून उभीच राहिली. कारण या क्षणाला ती ना त्या पार्टीतून जाऊ शकत होती ना स्वित्झर्लंड सोडून जाऊ शकत होती. तिच्याकडे आता कोणताही पर्याय उरला नव्हता. म्हणून शांत राहण्याशिवाय आता तरी तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. अजित वॉशरूममधून पुन्हा पार्टीत आला होता. त्याला नशा जरा जास्तच चढलेली होती. तरीही त्याच्या चालण्या बोलण्यातून ते कळतच होतं. हळूहळू त्याची नजर पुन्हा तिच्या प्रियाला शोधू लागलेली होती. मी शेवटी एके ठिकाणी त्याला ती खुर्चीवर बसलेली दिसली होती, जी शून्यात हरवलेली त्याला दिसली होती. नाराज होती ती आता. चेहरा पार सुकून गेलेला होता तिचा. नकळत अजितच्या मनात आलं, आता तर थोड्या वेळापूर्वीच एकदम फ्रेश दिसत होती ती, गुलाबांसारखी. आता हिला काय झालं? न राहून अजितची पावले आपोआप प्रियाकडे वळू लागलेली होती. प्रियाजवळ येऊन तो तिला म्हणाला होता, स्वीट हार्ट, तब्येत खराब आहे का तुझी? तुला बरं नाही वाटत का? चेहरा का असा सुकलाय तुझा? अजितने प्रियाला काळजीनेच विचारलेलं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.